सर्व गोपाळ भोजनासाठी बसलेले असताना अचानक त्यांची वासर बेपत्ता झाली. त्यावेळेला भोजन अर्धवट सोडून सगळे गोपाळ उठू पाहत आहेत. भगवान म्हणाले, मित्रांच्या श्यामा गिरवते हे मित्रांनो थांबा, आनिशे वत्सकान हे वासरांना बघतो, तुम्ही व्यवस्थित भोजन करा. भगवंताने अजून एक घास घेतला नाही, तेवढ्या वासर बेपत्ता झाली पाहून गोपाळ बेचैन होत आहेत. भगवान यांना सांगताय की भोजन करा, मीच बघतो. असं म्हणून कृष्ण भगवान शोधायला निघाले. वासर शोधायला कुठेतरी गुहा वनामध्ये शोध घेता घेता पुन्हा भगवान मूळ जागेवर येतात. तर आता गोपाळही बेपत्ता, वासरही गोपाळही. क्षणभरात भगवंताने ओळखलं की हे कोणाचं काम आहे. हे काम सर्व विधिवत हे ब्रह्मदेवाचं काम आहे.
ब्रह्मदेवाने वासरही बेपत्ता केले, गोपाळही बेपत्ता केले. आपली माया दाखवण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी ब्रह्मदेव योजना करतायत. पण भगवान श्रीकृष्ण मनात म्हणतात की बाबा बेटा, मैं तेरा बाप हूं, तू का मला माया दाखवतोस? तुझ्या मायेपेक्षाही माझ्याकडे काय सामर्थ्य बघ. आणि एवढा मनात विचार करून भगवंताने दुसऱ्या क्षणी यावत वत्स भवत्स काळोपरू यावत कराम ह्याधिकम, जशी त्या तशी वासरं, जशी त्या तशी गोपाळ निर्माण केले. संध्याकाळी ते सगळे गोपाळ वासरं आपापल्या घरी आले. पण घरी आल्यावर त्या गायी अथवा त्यांच्या माता यांना अजिबात शंकाही आली नाही की आपली मुलं बदलली का गायींना शंका नाही, वासरं बदलली. उलट जास्त प्रेम उतू गेलं. आणि हा कार्यक्रम 1 वर्ष चालला. 1 वर्षपर्यंत ही दुसरेच गोपाळ, दुसरीच वासरं. ब्रह्मदेव जेव्हा पुन्हा सत्यलोकाहून पृथ्वी तलावर येऊन पाहतायत की आपण इथं जी जादू केली तर काय घोळ झाला, पाहतात तर काही घोळ झालेला नाही, सगळं जागेवर व्यवस्थित गोपाळ दिसत आहेत, वासरी आहेत. मग आपण गेलो पुन्हा तिथे येऊन पाहतात तर तिथेही आहे, सत्य लोकालाही आहे, भूलोकातही आहे. मग हे नेमके कोण आहे? जेव्हा नीट बघितलं लक्षात आलं की हे सगळे कृष्ण स्वरूप आहे. कृष्ण स्वरूप बघितलंय. आणि मग एक दिवस वर्षभरानंतर गोवर्धनाच्या दुसऱ्या बाजूने मूळ गोपाळ आणि मूळ वासरं प्रगट केली. तेव्हा भगवंतांनी निर्माण केलेले गोपाळ आणि मूळ गोपाळ डबल रोड एकमेकांना पाहतायत की हे तर आपल्यासारखं दिसत आहे. दुसऱ्या क्षणी त्यांना भगवंताने अदृश्य केलं. मूळ गोपाळ, मूळ वासर 1 वर्षांनी जेव्हा घरी परत आले तेव्हा घरी ते अघासुराला मारल्याची घटना ही काल झाली असं सांगतात. कारण ते 1 वर्षभर सत्य लोकात निद्रेमध्ये होते. त्यांना हे ज्ञात नाही की हे 1 वर्ष पुढे सरकलंय. शुभदेव याचं हे गुप्त रहस्य सांगतात. परीक्षित राहिलं. आणि त्यानंतर ब्रह्मदेव भगवंताला शरण आले आणि नाक घासतात. नमस्कार असा करता. आता ब्रह्मदेवाने नमस्कार करायचा. ज्याला 4 मस्तक आहेत, 4 दिशांना आहेत, तर नमस्कार करायचा कसा करावा लागेल? आपण नुसती कल्पना करावी की 4 दिशेला 4 मुख आहेत आणि प्रत्येक कपाट टेकवायचं. म्हणजे गडबडा उडावं लागलं. एकदा हे नाक घास, एकदा ते नाक घास, असं 4ही वेळा चतुर्मुकुट 4 मुकुट धारण करणारा ब्रह्मदेवाने भगवंता पुढे लोटांगण घातलं आणि स्तुती केली. नवनीत्यते भवपुषे तडितंबराय गुंजावतं सपरिपुच्छन सन्मुखाय रम्यस्त्रजे कवलवेत्रविषहारवेणो लक्ष्मश्रिये मृदुपते पशुपानन्दजवयो नवनीत्यते भवपुषे तडितंबराय. काय सुंदर वेश भगवंताचा. ब्रह्मदेव समोर पाहताय. आता 6 वर्षाचे भगवान 1 वर्षानंतर तोच चेहरा, तोच महिमा, तेच केळीचं पान, त्याच लोच्याच्या फळी, पण आता 1 वर्षाने वाढलेली मूर्ती आहे. आणि त्या भगवंताला प्रणाम करणारे ब्रह्मदेव म्हणतात की हे प्रभू सन्मुखाय तुझ्या मस्तकावर ते मयूरवृक्ष तो पीतांबर. तुमच्या इथे येणारी साक्षात लक्ष्मी इथं आहे. हा देव पांचभौतिक नाही. स्वेच्छामयस, हा स्वेच्छामय देव आहे, न तो भूतमयस, पांचभौतिक नाही.
आणि मग या सगळ्या गोपाळांचं गुणगान केलंय की अहो भाग्यम नंद गोपकसाम यन्मित्रं परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातन. या गोपाळांचं काय भाग्य आहे की ब्रह्म यांचा मित्र किंवा ब्रह्माचे हे मित्र होतात. एवढा अधिकार प्राप्त होतो ब्रह्माशी बरोबरी करण्याचा अधिकार. भक्तीमुळे ब्रह्माशी ऐक्य ब्रह्माशी बरोबरीचा अधिकार प्राप्त. यानंतर भगवंताचा आता म्हणजे दोन बाल स्वरूप आणि गोपाल स्वरूप सर्वाधिक वर्णन या ठिकाणी बाल आणि गोपाल. भगवंताचं गोपाल स्वरूप जे आहे ते म्हणजे पुरुषार्थ दर्शनाचं स्वरूप आहे गोपाल. त्यामध्ये भगवंताने कार्याचा बंदोबस्त केला. आता काही जाण्याची लीला सुरू झाली. कार्याचा बंदोबस्त झालेला आहे. जो यमुना दूषित करणारा सौभरी ऋषींच्या द्वारे गरुडाला शाप प्राप्त झाला होता. गरुड दर महिन्याला एक सर्प वेळकृत करतो आणि ज्यावेळेला कार्याचा नंबर आलेला आहे की आता या महिन्यात आपण गरुडाचं भक्ष होणार, तर गरुडाने पाठलाग सुरू केला. कार्य जो निघाला तो समुद्रातून नदी यमुनेच्या या डोहातून लपला. कारण कार्याला ज्ञात आहे की इथं हे निर्भय स्थान आहे, इथं गरुड येऊ शकत नाही, कारण गरुडाला शाप होता सौभरी ऋषींचा. ज्याला सौभरी ऋषी पूर्वी त्या डोहात तपश्चर्याला बसले होते तेव्हा सौभरी ऋषींच्या डोक्यावर आकाशातून गरुडाच्या मुखातून त्याने अर्धवट खाल्लेला मासा पडला आणि ते मांसपिंड आशाचा तुकडा जो अंगावर पडला तेव्हा सौभरींनी शाप दिला की जर आजपासून गरुड या भागात आला तर तो मृत होईल. म्हणून गरुड त्या भागामध्ये येत नाही आणि आपण सुरक्षित राहू हे कार्याला माहिती आहे. यासाठी कार्याच्या डोहातून लपलाय. पण त्याचा परिवार ज्या डोहात राहतोय त्याचं वास्तव्य आहे पाणी विषारी जे आहे. अनेक गायी पक्षी मृत होतात. म्हणून भगवंताने यमुना शुद्धीकरण यमुनेचं शुद्धीकरण की अशा आजही अनेक नद्यांमध्ये काली आहेत की त्या किती दूषित झाल्या, पण अद्याप असा प्रश्न निर्माण होतोय की या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे. की ज्यामुळे अनेक कारखान्यातून कार्य बाहेर पडतात आणि त्या अनेक यमुनांमध्ये जातात आणि त्याचा अनेक दुष्परिणाम होतो. पण एका कार्याचा बंदोबस्त भगवंताने केला. त्याला सांगितलं की इथं तू वास्तव्य करावयाचं नाही. वर्णन मोठा, परंतु त्यातला महत्वाचा भाग की कार्याच्या मस्तकावर भगवंताचे पदचिन्ह उमटले. एवढा भाग्यवान कार्य की त्यामुळे त्याला सांगितलं की समुद्रात रमणक द्वीपावर, म्हणजे पूर्वीचं नाव रमणक आहे, आत्ताचं निकोबार अंदमान निकोबार हे बेट आहे त्याचा एका द्वीपावर आजही असे अनेक बेट आहेत की तिथं मानवी वस्तू सुद्धा नाही. असे बेट आहेत की केवळ सर्पांची वस्ती आहे, तिथं माणूस जाऊ शकत नाही अशी बेट आहे. अशा बेटावर कार्याला जाण्यासंबंधाने भगवंताने आदेश दिला की रमणक द्वीप आहे समुद्रात तिथं जा. आता तुला गरुड काहीही करणार नाही आणि कार्य निघून गेला. त्या रात्रीच भगवंताने गावातली पान सुद्धा केलं. कारण कार्याचा बंदोबस्त करता करता संध्याकाळ झाली, सूर्यास्त झालेला आहे. दोन्ही तीरावर प्रचंड गर्दी जमा झाली होती. दोन्ही काही बरोबर आणलेलं होतं. सगळे धावत धावत हातातली कामं टाकून निघाली होती. श्रीकृष्ण पाण्यात बुडालाय, कन्हैया पाण्यात बुडालाय, कार्याच्या डोळ्यात आहे. त्या व्याकुळतेने सगळे धावले होते. आता रात्र झाली आहे.
कोणाकडे काही प्रकाशाचं साधन नाही, अवतीभोवती घनदाट झाडी आहे, परत जायचं कसं काय? म्हणून सगळ्यांनी ठरवलं आजची रात्र यमुनेच्या वळवंटात काढायची. आणि त्याच रात्री वणवा पेटला, किनाऱ्यावरती प्रचंड झाडं पेटलेली आहे. तेव्हा मध्यरात्री आकांत झालाय की आता आपलं इकडे यमुनेचं पाणी, पण इकडे झाडं पेटले, जायचं कुठे? मार्ग सापडेना. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांनी श्रीकृष्णांच त्यांच्याकडे, हे कृष्णा, कृष्ण कृष्ण महायोगी, भगवंताने सांगितलेली काळजी करू नका, सगळ्यांनी डोळे बंद करा. आणि सगळ्यांनी नेहमी डोळे बंद केले. तो एका क्षणात अग्नीचं पान केलं. दावाग्नी पान नावाचा अध्याय भागवतामध्ये हा. एकदा दावाग्नी मोचन आहे, एकदा दावाग्नी पान. अग्नी पान हे कसं काय शक्य आहे? तर अध्यात्म तत्वज्ञान हे सांगतंय की अग्नी हे ईश्वराचं मुख आहे. अग्नी हे ईश्वराचं मुख आहे. म्हणून यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झाल्यावर प्रज्वलित अग्नीच्या मुखात आहुती घेणं ही साक्षात ईश्वर मुखात आहुती. अग्नीचं मुख आहे. उदाहरणाही शास्त्राने ईश्वराचा मुखाचा दर्जा दिला आहे. अग्नी, गाय आणि विद्वान ब्राह्मण या तिघांच्या मुखात दिलेला ग्रास हा प्रत्यक्ष ईश्वराच्या मुखात देण्याचा उल्लेख शास्त्राने केला. म्हणून अग्नीच्या मुखात आहुती देण्याचं कारण हे आहे. अग्नी मुखात अग्निर अजायत. त्यानंतर भगवंताने त्या गोपींच्या द्वारे वेणू संबंधीचा एक सुंदरसा भाग या ठिकाणी त्याला वेणुगीत म्हटलेला आहे. त्या वेणुगीताच्या बद्दल शुभदेव राजा परीक्षित याला सांगतात. सगळ्या गोपी बसलेल्या आहेत आणि शरद ऋतू आहे. शरद ऋतूमध्ये यमुनेचं स्वच्छ पाणी, पावसाळ्यात आलेलं पाणी आता नंतर इतकं स्वच्छ पाणी वाहत आहे. इत्थं स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना नैषधवायुनावातं सर्वोपचारः. आणि त्या सगळ्या गोपी ज्यांनी भगवंताच्या वेणूद्वारे निर्माण झालेलं गीत आश्रुत्य ऐकलंय. तद्व्रजस्ते आश्रुत्यं वेणुगीतं स्मरोदय. भगवंताच्या वेणूतून निर्माण झालेले स्वर या गोपींनी ऐकले आणि काश्चित परोक्षम कृष्णस्य स्वसखी ठरवले. एक मैत्रीण, एक सखी दुसरीला सांगते, दुसरी तिसरी, त्या सगळ्या एकमेकींना वेणुनाद कसा भावला, वेणूचे स्वर त्यांनी ऐकले. त्या वेणूचा परिणाम काय काय आहे जसं वर्णन केलं नाथांनी.
सुंदर रूप जे आहे त्या रूपाचं वर्णन करतात लोक. किती सुंदर रूप एकमेकांना सांगतात की हे सखी नंदनंदनाचं जे रूप आहे ते रूप बघितलं इच्छा आहे. आणि ज्याला ते वेणूचे रंग त्याच्या अधरावरती आहे तो वेणुनाद कसा झाला तर वेणूतून गीत कसं निर्माण झालं. हे सगळे हे जे रूप म्हणतोयची हे डोळे असल्याचं भाग्य आहे की ज्या डोळ्याने एकदा नंदनंदनाला बघितलं तर खरे अर्थाने डोळे असल्याचं सार्थक आहे. नाही तर काही उपयोग नाही. अक्षरवतां फल विलंब परम विराम. डोळे असल्याचं फल काय, कान असल्याचं फल काय. जे कान भगवंताची कथा ऐकत नाही ते कान नाही. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की त्या कानाला कान म्हणू नये. हरि कथा सुने नहीं काना, हरि कथा सुने नहीं काना, हरि कथा सुने नहीं काना, श्रवण रंग श्रवण दर्शन. हे दुसरी सांगते जो वेदना त्या गोपाळाने ऐकलं त्यांचं काय भाग्य. गोविंदाचा हा भेद त्याला ऐकायला मिळाला. तिसरी सखी सांगते की मी असं बघितलंय की तो मोर ऐकता ऐकता नृत्य करतोय. मयूर नृत्य तो मयूर सुद्धा नृत्य करू लागला. तर ते उभे असणारे झाड झाडांच्याही ठिकाणी रोमांच निर्माण झाल्याचं वर्णन करताय गोपी. की ते झाड स्वतःला भाग्यवान समजतायत आणि एकमेकांमध्ये चर्चा करतायत की आज आमचं ग्रह धन्य झालं.
आमचं सगळं वृक्ष धन्य झालं, कारण आमच्यातली एक आमच्यात ज्याचं जीवन सत्कार्य लागलं, कारण त्या बांबूपासून वेळी तयार झाली. म्हणून आमच्यातल्या सगळे वृक्ष सुद्धा चौथी गोष्टी सांगते. अगं मी वेणुनाथाचं चित्र बघितलं, ती वास्तव गोष्टी होती. दूध पिता पिता असं चित्र बघितलं की वासराने ते दूध पोटातही गेलं नाही, कान टवकारले आणि तो दुधाचा घेतलेला ग्लास आनंदा इथं अडकला. इतकं स्तंभन झालंय वेणुनाथ ऐकलं. तुमची म्हणते अगं मी हे पण बघितलंय, आकाशातून जाणारे पक्षी सखी हे जे देहकरी जे फळ आहे, हे आमच्या वनातले ऋषिमुनी आहे, ते सुद्धा ध्यानस्थ झाडावर बसले होते. वेणुनाथ ऐकता ऐकता हरणांचे कळप जागेवर थांबले, आकाशातले मेघ सुद्धा जागेवर थांबले. आणि हे सगळं एकमेकांशी बोलणाऱ्याची चर्चा चाललेली आहे. एवं विधा भगवतो या वृंदावनचारिणः वर्धयन्तो मिथोभूत्याः हरिदास्तमयतां देवो. पुढे शुद्ध सांगताय कुमारिकांवर सुद्धा भगवंताने कृपा केली. जे पूर्व जन्मातले ऋषी आहेत, या जन्मात स्त्री रूपात आलेले आहेत. सती म्हटलं त्यांना, त्यांची वस्त्र या सगळ्या कुमारिका आहेत. 8-9 वर्षाच्या मुली आहेत. हेमंत ऋतू मार्गशीर्ष महिन्यात 1 महिनाभर यमुना स्नान करून भल्या पहाटे कार्तिकेय देवीची पूजा करतात आणि प्रार्थना करतात. नंदगोई पुस्तक देवी पतीने होते. या सगळ्या आज कुमारिका आहेत, पण पूर्ण जन्मातले हे सगळे ऋषी आहेत. आता त्यांची तपश्चर्या फलप्रद होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून भगवंताने निमित्त केलं, यांचं वस्त्ररूपी वासना काढून घेण्याची लीला. तुम्ही आता तुमची साधना जन्मजन्माची परिपूर्ण होत आलेली आहे, तेव्हा तुमची ती साधना माझ्यापर्यंत पोहोचण्याची वेळ जवळ आली. जो एक रात्र आता या जीवनात तुमच्या वेळी, जेव्हा तुम्ही माझ्याशी युक्त व्हाल, त्यानंतर भगवंताने यथा पत्नीवर कृपा केली आहे. मुख्यतः गोवर्धन हा जो विषय आहे, इंद्रयाग करण्याचा ही चर्चा बैठक चाललेली होती. त्या बैठकीमध्ये 7 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण, आणि बैठकीत विषय आहे की दरवर्षीप्रमाणे इंद्राला प्रसन्न करण्याच्या दृष्टीने यज्ञ करू, म्हणजे पाऊस उत्तम होईल. ते वर्ष ते जीवनाम प्रेरणम जीवनम पया पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्यात्मोदयः. असं बाबा सांगताय की हे कन्या, पर्जन्यो भगवान इंद्र पर्जन्य रूपाने आणि मेघ हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून इंद्राला प्रसन्न केलं. आता हे वाक्य वयाच्या 7व्या वर्षी भगवंताने ऐकलं, आणि बैठकीमध्ये भगवंताने विचार जे मांडले ते फार महत्वाचे. श्रीकृष्णांनी वयाच्या 7व्या वर्षी या गोप बैठकीमध्ये काय सांगितलं, गोवर्धनाच्या पूजेपोटी तो विषय ऐकणं महत्वाचा आहे. सर्वप्रथम कर्मयोग भगवंतांनी वयाच्या 7व्या वर्षी सांगितलं. जो भीतीच्या निमित्ताने अर्जुनाला रणांगणावर सांगितला, तोच कर्मयोग वयाच्या 7व्या वर्षी वृंदावनावर सांगितला. आपण सगळे इंद्रियार्थ करायचं, यज्ञ करायचं. आपलं कर्म काय? यज्ञ करून इंद्राला प्रसन्न करणं हे आपलं कर्म आहे. त्यापेक्षा वेगळं आपलं काही कर्म आहे.
कुठल्याही प्रकारचे भोग प्राप्त होत नाही. कर्मणा जायते जंतु कर्मेण भुज्यते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मयोगाभिप्रदे. सुख कर्माने, दुःख कर्माने, भीती कर्माने, मोक्ष ही कर्माने, जन्म ही कर्माने, मृत्यू ही कर्माने, सर्व कर्माशी संबंधित आहे. जसं कर्म, जसं प्रेरणा, तसं उगवण, हा जर सिद्धांत आहे तर इंद्राला प्रसन्न करण्याची गरज काय? आपण आपलं काम करायचं नाही आणि मग परमेश्वराकडे फक्त हात पसरायचे, हा कर्मयोग परमेश्वराला मान्य नाही. म्हणजे असेल माझा हरी, तसला कर्मयोग भगवंताला मान्य नाही. प्रयत्नवादी मनुष्य परमेश्वराला प्रिय आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणण्याचं कारण असे आहे, नुसता दैववादी असणारा मनुष्य ईश्वराला प्रिय नाही. प्रयत्नवादी जो आहे तो प्रिय. हा नुसताही प्रयत्नवादी नको, श्रद्धावान सुद्धा. श्रद्धा आणि प्रयत्न या दोघांचं मिश्रण पाहिजे, तेव्हा कुठे कर्म यशस्वी होईल. आहे परमेश्वर सगळं करून घेईल, हे श्रद्धेने बोलणं वेगळं आहे आणि प्रयत्नासह श्रद्धेने बोलणं वेगळं. याकरता भगवान सांगताय की इकडं पाऊस पाडेल मग आपण काय हातावर हात म्हणून बसायचं? आपलं काम काय आहे? आपलं काम आहे गोवर्धन, गोरक्षण. गायींचा आपण संगोपन करणारे आहोत, ज्या गायींच्या द्वारेच आपली उपजीविका आहे आणि ज्या गायींचं संवर्धन होतं ज्याच्यामुळे तो आहे गोवर्धन. गायींचं संवर्धन ज्याच्यामुळे होतं तो आहे गोवर्धन. अशा गोवर्धनाच्या शिवाय आपल्या गायींचं वर्धन होऊ शकणार नाही. म्हणजे एकाने पाऊस पाडला, प्रचंड तरी पाऊस पाडला, पण तो पाऊस खडकावर पडला, तो पाऊस दुसऱ्या वाळवंटात पडला, तो पाऊस ओसाड असणाऱ्या उजाड जमिनीत पडला, तर इकडे काय करणार? जेव्हा तो पर्वतावरती आहे तेव्हा तो पर्वत एक आधार, भक्कम आधार आहे, जो सगळ्यांना आधार देतो. कसं आहे की निसर्गामध्ये वडाचं झाड, पर्वत, नदी हे आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ जसं पूर्वकाळी घरांमध्ये मोठी माणसं म्हणजे आधारस्तंभ. घराघरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा आदर होणं, वडीलधाऱ्या माणसं घरात असणं, हा एक मोठी मोठी झाडं बघायला मिळायची. आता या मोठ्या झाडांचाही दुष्काळ झाला. जसं घराघरामध्ये वडीलधाऱ्यांचा दुष्काळ झाला, तसं वनस्पतीमध्ये सुद्धा वड, पिंपळ, उंबर, शमी अशी मोठी मोठी झाडे आता दिसतच नाही. आता सगळी लवकर वाढणारी आणि शोभेची झाडं भरपूर. घराघरामध्ये शोभेची झाडं आहेत, निसर्गातील शोभेची झाडं आहेत, शोभेचं आकर्षण आहे. आता छाया कोणाला हवीशी वाटत नाही, असा हा विचित्र. पण गोवर्धन आहे की तो आधार देणार, रक्षण करणार. त्याच्या निमित्ताने आपल्या गायींचं आपलं संवर्धन होतं, त्याची पूजा करायची. तोच ईश्वर आहे. आपण त्याच्याजवळ जाऊ, आपल्या गायी घेऊन जायचा, गायीच्या द्वारे केलेले पदार्थ घेऊन जाऊ आणि त्याची पूजा करू. तोच आपला सर्वस्व आहे. मान्य आहे का आपल्याला? जर आपल्याला मान्य असेल तर आपण हे करावं. क्रियताम यज्ञोचिते एक मम भगवंतात. हे ठिकाणी हे माझं मत आहे, मला आवडेल तर करा, कसं होतं. आता काय असतं, काही काही वाक्य बोललं जातं की क्रियताम यज्ञोचिते. फार भगवंताचं बोलणं सुद्धा विशेष आहे. क्रियताम यज्ञोचिते. एखाद्याला सल्ला द्यायचा, सांगायचं हे असं असं कर, असं असं कर, आणि शेवटी म्हणायचं मी सांगितलं पण तुला पटलं तर कर, माझा आग्रह नाही,
असं म्हटलं का तू म्हणतो ते बरोबर आहे, असंच करतो. म्हणजे जर त्याला ते करून घ्यायचं असेल तर शेवटी वाटते असं म्हणतात की बघ पटलं तर माझा आग्रह नाही की तो आपोआप ते करतो. तसं क्रियेचा आम्ही जर तुम्हाला आवडलं करा. सगळ्यांना आवडलंय, सगळ्यांनी आपापलं गोवर्धन घेतलं, गाईच्या दुधाचे पदार्थ घेऊन गोवर्धनाच्या जवळ आले, गोवर्धनाचं पूजन केलं आणि गोवर्धनाच्या ठिकाणी भगवंताने दोन रूपात दर्शन दिलंय. एक सगळ्यांच्या सहतळाशी आहे आणि दुसरं रूप पर्वतावरती आहे. शैलव स्मृती हीच गोवर्धन आहे, हीच गोवर्धन. परिणाम झाला, इंद्राने वास्तवात यज्ञ केला नव्हता. यज्ञ केला नव्हता पण इंद्राने एवढा पाऊस पाडला, 7 दिवस पाऊस पडला. म्हणजे यज्ञ केल्यावर तो पाऊस पडतो नाही, यज्ञ न केल्याने इंद्राने प्रचंड पाऊस पडला आणि 7 दिवस भगवंताने गोवर्धन करांवर धारण केला. थोडक्यात भगवान हेच दर्शवतात की आधार संभव, छाया आधार हे फार महत्वाचं आहे. कारण आजकाल सगळ्यांना पण आधार लागतोच, त्याशिवाय आपल्याला कामकाज होत नाही. सरकारने ती व्यवस्था केलीच आहे. तर जीवनामध्ये आधार कोण, निसर्गाचे आधार कोण, हा खरा विषय आहे. पुन्हा प्रत्येकाची एक मर्यादा आहे. गोवर्धनाच्या निमित्ताने भगवंताने ते दर्शवलंय की आपलं काम प्रामाणिकपणे करणं हा यज्ञ आहे. स्वधर्म जो बापा तो चिंतित केलेलं जाणपा ज्ञानेश्वरांनी सांगते, ज्याच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम त्याने प्रामाणिकपणे करणं हाच यज्ञ आहे. स्वधर्मे निधनम श्रेय. एखादा सैनिक आहे बॉर्डरवर, त्याने युद्ध करायच्या ऐवजी जर हातात माळ घेऊन बसला तर काय उपयोग? हातात त्याने बंदूकच घेतली पाहिजे. एखादा विद्यालयामध्ये शिक्षक आहे, त्याने विद्यार्थ्यांना शिकवलं की प्रामाणिकपणे शिकवणं हा त्याचा धर्म आहे. शेती करतोय तर शेती करण्याचा त्याचा तो स्वधर्म आहे. एखादी गृहिणी आहे तर घराची काळजी हा तिचा धर्म आहे. एखादा व्यापारी आहे त्याने उत्तम व्यापार करणं, प्रामाणिकपणे करणं हा त्याचा धर्म आहे. प्रत्येकाने आपापलं कर्म प्रामाणिकपणे करणं हाच यज्ञ आहे आणि तोच भगवंताने कर्मयोग शिकवला. जेव्हा कर्माचा चुकारपणा सुरू होतो, टाळाटाळ सुरू होते, अप्रामाणिकता सुरू होते, तेव्हा अधर्म वाढू लागतो. अधर्म वाढतो कसा काय? एक तर प्रलोभन दाखवलं आणि त्याला त्याच्या कामात सुधारपणा करायला की अहो घ्या आमचं काम करायला, तो त्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, नियमाप्रमाणे काम कर. पण नियमात बसत नाही म्हणून त्याला काहीतरी खिशात केलं, घालून टेबला घालून दिलं आणि मग त्याला काम करायला लावलं. अधर्माची सुरुवात. ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने प्रामाणिकपणे करणं हा कर्मसिद्धांत निष्काम कर्मयोग श्रीकृष्णाने शिकवला. गोवर्धन म्हणजेच हा कर्मयोग. तो कर्मयोग आपल्याला निसर्गाशी एवढा सुंदररीत्या जोडतो की माणसाने जर प्रामाणिक काम केलं तर निसर्ग आपोआप प्रामाणिक होतो, मग कुठल्याही अडचणी येत नाही. यासाठी सांगितलेला हा गोवर्धनाचा विषय आहे. त्यानंतर इंद्रालाही त्याच्या अधिकाराची जाणीव ही इंद्र शरणाला, तर इंद्राला सांगितलं जरी तो इंद्र असला तरी तू तुझं काम कर. कोणी यज्ञ करो, कोणी तुझी भक्ती करो, तुला नमस्कार करो अथवा न करो, तुझं काम तू कर. तुला जे सोपवलं ते तू काम कर. आणि माणसांनी माणसांचं काम करावं, देवाने देवाचं काम करावं. प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे करावं. ही भगवंताची अनुशासन व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे आणि त्याचा आदर करणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे. यानंतर
एक अतिशय सुंदरसा विषय आहे, तो म्हणजे रासक्रीडा. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाच्या 29, 30, 31, 32, 33 या पूर्व 5 अध्यायांमध्ये रासक्रीडा हा विषय आहे. सर्वात प्रथम प्रश्न आहे, रासक्रीडा म्हणजे काय? हा प्रश्न उपस्थित केला की भागवतामध्ये रासक्रीडा शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगण्याचं कारण काय? रासक्रीडा म्हणजे आम्ही समजतो तो अतिशय काही रंजक विषय आहे, मनोरंजक विषय आहे का काही बरा खेळ आहे? रासक्रीडा म्हणजे काय? तर हा 5 अध्यायांमध्ये सांगितलेला विषय, त्याची सुरुवात शुकदेवाने केली की हा विषय ब्रह्म आणि मायेचा विषय आहे. एवढ्या उच्च पातळीवरचा हा विषय आहे. रस हे भगवंताचे एक नाम आहे, रसोवैसा, आणि रसयुक्त म्हणून रास. रसयुक्त भगवान पितारात्री शब्दोत्पन्न मल्लिकाः ईश्वरं मनश्चक्रे दुर्गमायामुदाश्रिता. भगवान पितारात्री शब्दोत्पन्न मल्लिका, शरद ऋतूच्या पूर्ण चंद्राच्या रात्री भगवंताने रममाण व्हायचं ठरवलं. आणि त्यावेळेला आता ब्रह्म आहे ते मिळवून जाणार, मन रहित असणार ब्रह्म रममाण व्हायचं ठरवत आहे. तेव्हा ब्रह्माला जर रममाण व्हायचं असेल तर त्याला मायेची मदत घ्यावी लागते. कारण ब्रह्म हे आकाररहित आहे, ब्रह्म गुणरहित आहे. मग गुणरहित आणि आकाररहित असणाऱ्या ब्रह्माला रममाण व्हायला आकार लागतो, रममाण व्हायला गुण लागतात. यासाठी मायेची आवश्यकता आहे. प्रभू रामचंद्रांची पण रासक्रीडा, कृष्ण पण रासक्रीडा आहे. आता बघूया आपण की श्रीराम राम रासक्रीडा आहे की नाही. रासक्रीडा, तर रासक्रीडा करण्यासाठी वनाची आवश्यकता आहे. श्रीरामांची रासक्रीडा आणि श्रीकृष्णांची. श्रीकृष्णांची वृंदावन, श्रीराम दंडकवन, दोन्ही साम्य बघायचं. दंडकवन आहे इकडे, तिकडे श्रीकृष्ण वृंदावन. श्रीरामांची रासक्रीडा म्हणजे वसंत ऋतू आहे, श्रीकृष्ण रासक्रीडा शरद ऋतू आहे. श्रीराम रासक्रीडा म्हटलं तर चैत्र पौर्णिमा वसंत ऋतूचा कालावधी, आणि श्रीकृष्ण रासक्रीडा आहे कोजागरी पौर्णिमा शरद ऋतूचा कालावधी. फरक एवढाच आहे की श्रीकृष्ण रासक्रीडेमध्ये ब्रह्मासाठी माया व्याकुळ होते, आणि राम रासक्रीडेमध्ये ब्रह्म मायेसाठी व्याकुळ होत आहे. फरक एवढा. कसा फरक आहे की दंडकवनामध्ये राम हा सीते या झाडाला त्या झाडाला प्रेम विरहाने व्याकुळ होण्याची क्रीडा. आणि प्रेम हा रस त्यात व्याकुळ होत. राम सीतेसाठी मायेसाठी ब्रह्म व्याकुळ झाले. हा सीते इकडे माया ब्रह्मासाठी व्याकुळ झाली. हा नाम प्रेष्ठ क्वासी महाभोज. हा एवढा उच्च पातळीवरचा हा विषय. ज्यावेळेला भगवंताने वृंदावनामध्ये कोजागरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात असताना अधरावर आपली वेणू ठेवली आणि वेणूतून क्लीन कामबीजाचे स्वर निर्माण केले. ते स्वर आसमंत दूर दूर पोहोचले. वेणूचे स्वर आत कोणाच्या पोहोचले. ज्यांचं मन कृष्णमय झाले त्यांच्या वेणू कोणाच्या आत पोहोचले स्वर
तर कृष्ण बोधित मानसा आणि हे वेणूचे स्वर त्यांच्या आत पोचले. त्यांची जी गडबड झाली विशेषतः गोपींची गडबड झाली आणि गोपींच्या आतपर्यंत स्वर पोचल्यावर परिणाम झाला. कृष्ण तुझा मुरली सारे वृंदावनात निघाल्या. त्या ठिकाणी पोहोचल्या भगवंताच्या समजावर. त्या भगवंताने त्यांचं स्वागत केलं. स्वागतामध्ये प्रिय किंकर वाढला. मी आपलं काय प्रिय करावं, आपण या ठिकाणी आलात, पण ही इथं येण्याची आपली वेळ उचित नाही. हे गोपींना तुम्ही आपापल्या घरी जा, आपापल्या लोकांची काळजी घ्या. तो तुमचा स्वधर्म आहे. इथं कशाला आलात तुम्ही? जा. हे जेव्हा गोपींनी ऐकलं त्या गोपी विषयना भजन संकल्प हा दुःखित झाला, दुःखित झाला. आणि भगवंताला म्हणताय की भगवान दलितों शंसम हे आपल्याला बोलणं सोबत आहे. असं की आम्ही आलो परत आणि जा म्हणून सांगता. एकतर सर्व कामनांचा सर्व विषयांचा त्याग करून आम्ही आलो. विश्वच्या सर्व विषयांस्तव पालन मूलम. महत्वाची गोष्ट आहे. विश्वच्या सर्व विषयांचा त्याग करून तुमच्या चरणाशी आलो.
विषयाने युक्त होऊन आलो नाही, म्हणून रास क्रीडा ही विषय क्रीडा नाहीये, विषयातून सोडवणारी क्रीडा. अशा गोपी ज्या ईश्वराच्या भक्त म्हणून आलेल्या आहेत, आम्ही परत जाणार नाही, आम्ही इथंच थांबू. सगळ्या गोपी भगवंताच्या अवतीभोवती बसल्या भगवान मध्ये आहेत आणि हळूहळू प्रत्येक गोपीच्या मनात एक भाव निर्माण झाला. भाव असा कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे. हा सौभाग्यमद, याला सौभाग्यमद म्हणतात. अधिकार भाव गाजवणं, दोन वेगवेगळे भाव आहेत. एक अधिकार भाव, एक समर्पण भाव. हा या दिशेला दाखवलेला एक बाण, हे या दिशेला दाखवलेला. दोन विरुद्ध दिशेला बाण दाखवले. एक अधिकार भाव, एक समर्पण भाव. अधिकार भाव काय? कृष्ण माझा, हा अधिकार भाव. पण समर्पण काय? मी कृष्णाची, मी कृष्णाचा, मी कृष्णाची, हा समर्पण भाव आहे. आणि कृष्ण माझा, हा अधिकार भाव. याला सौभाग्य म्हणतात. प्रत्येक गोपीच्या मनात कृष्ण माझा हा भाव निर्माण झाला. तेव्हा भगवान विचार करतात की भगवंताला अधिकार भाव नाही, समर्पण भाव प्रिय आहे. समर्पण भाव, आणि तो भाव निर्माण होण्यासाठी भगवान तत्रैव अंतर्धीयत, तिथंच अदृश्य झाले. तत्रैव अंतर्धीयत, आणि भगवान अदृश्य झाल्यामुळे या सगळ्या गोपी व्याकुळ झाल्या आणि भगवंताला चांगल्या रात्री शोधू लागल्या. कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला. प्रत्येक झाडावर विचारताय की तू बघितलंस का? हे पुन्हावर, हे चंपक, हे चाफा, हे आम्र, हे कदंब, हे नीप. मग तुळशी जवळ विचारतात तुळशीला की हे क्वचित तर तुळशी धन्याने गोविंद चरणात प्रिय, तू बघितलं का नंदनंदन? सगळ्यांना विचारून गमल्या पकड्या, पण काही केल्या तो भेटत नाही. आता मात्र वेळ आयुष्य झालाय. कुठे गेला असेल, कुठे तो कृष्ण 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 करता करता कृष्ण वेळा झालेला, कृष्ण बालिक झालेला गोपी कृष्ण लीलांचा विचार करता करता त्यामध्ये कोणी पूतना, कोणी यशोदा, कोणी नंद, अशा भूमिकांमध्ये शिरल्या. आणि कृष्ण प्रेमाने भारी असणारा गोपी, कृष्ण भावान्वित गोपी त्या यमुनेच्या वाळवंटात चालू लागल्या. तेवढ्यात त्यांना दोन पावलं उमटलेली दिसली. एक आहे नंदनंदनाची शेजारी आणखी दुसरी पावलं आहेत. कस्यापदानि एतानि, हे कोणाची पावलं आहेत? त्या एकमेकांना विचारत आहेत. तेवढ्यात ती समोर येताना दिसली. ती आली. शुकदेव फक्त ती म्हणताय, अक्षर सांगताय, तिचं नाव घेत नाही. ती आहे राधा. भागवतात राधेचं नाव कोणी घेतलं नाही शुकदेवांनी. का? तो शुकदेव हे राधा उपासक होते. नुसतं राधा नाम जरी आसपास कोणी उच्चारलं तरी 6 महिने भाव समाधी लागत असे. षाण्मासिको मूर्छा भवे. म्हणून राधा हे नाम भागवतात कुठेच आलं नाही. कारण जर चुकून जरी कोणी राधा नामाचा उच्चार केला असता तर पुढचं भागवत ऐकायलाच मिळालं नसतं. म्हणून शुकदेवांच्या जवळ कोणी राधा नामाचा उच्चार केला आहे. शुकदेव सुद्धा ती भक्त म्हणतात. अनया आदितोक्ष ती लिहिली आहे, जिने त्याची विशेष आराधना केली आहे. आणि राधा शब्द भगवान सगळ्या जगाचे आधार, परंतु भगवंताचा आधार राधा आहे. आत्मा तस्य तदेव रमणा वसु. भगवान सगळ्यांचे आत्मा आहे, पण भगवंताचा आत्मा श्री राधा आहे. आत्मा राधिका. म्हणून भगवंताचा आधार राधा. आधार शब्द पुन्हा पुन्हा म्हटला की राधा शब्द निर्माण होतो. आधार 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 म्हणू लागले आपोआप राधा शब्द निर्माण. की जी सगळ्यांचा आधार, त्याचा आधार आहे.
अशी राह. तेव्हा ती समोरून येते गोपी समजाला आणि विचारताय कुमानंद सोनू भयानंद सोनू. तिने सांगितलं की त्याने मला नेलं दूर दूर, पण खूप चालवलं मी दमले. त्याला सांगितलं बाबाने आता चालवणार नाही, मला स्कंद मारू देता खांद्यावर घे. तर भगवान म्हणाले हिला पण मीची वादळ म्हणजे सोडून द्या. म्हणून तिथूनही अदृश्य झाले. म्हणून ती उलट फिरली आहे. चांगल्या रात्री ती येते, या सगळ्यांची एकमेकींची भेट होते. तेव्हा ती विरहाने व्याकुळ असणारी श्रीराधा म्हणजेच ते योग माया स्वरूप म्हणताय हा नाथ प्रेष्ठ वासी वासी महाभुज. हे नाथ हे रमण हे प्रेष्ठ. प्रेष्ठ म्हणजे प्रियतम. आपण आणि या सगळ्या गोष्टी आता एकत्र झाल्या रचनेच्या वाळवंटात आणि आता अतिशय व्याकुळ झाल्या. चंद्रप्रकाश हळूहळू आता कमी होण्याच्या मार्गावरती असताना पुन्हा प्रेम मावत्या काळी या कृष्ण भावना आणि या सगळ्या गोष्टी गोड स्वरामध्ये पण विरहाने व्याकुळ होऊन भगवंताची आठवण करताय, गुणवर्णन करताय. असं जे गीत आहे गोपी गीत ते तुमच्या मुखातून पडलं. जन्मना भज तुमच्या जन्मामुळे या गरजभूमीचं भाग उजळलं. साक्षात दर्शनीचं वास्तव्य हे दयाळूजी कृपया आम्हाला दर्शन द्या आणि आपल्या दर्शनासाठी व्याकुळ आहोत. आम्ही आपल्या सोयीचा दासिका आहोत, पण अशुल्क कुठल्याही मोबदल्याची फारशी अपेक्षा नाही. हे प्रभू तुम्ही आम्हा सर्वांचं किती संकटातून रक्षण केलंय.
भगवतो नंदनो